पोलीस कर्मचाऱ्याच्या व्हॉट्सअप स्टेटसवर स्वतःच्या फोटोसह ठेवलेलं स्टेटस व्हायरल झाल्यानंतर मित्रपरिवारात एकच खळबळ उडाली। ही घटना आहे सातारा जिल्हा पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असणाऱ्या सचिन लावंड यांच्या मृत्यूची। सचिन लावंड यांचे 2 डिसेंबरला अल्पशा आजाराने निधन झालं होतं। मात्र ही घटना अनेकांना माहीत नव्हती, परंतु पोलीस कर्मचारी सचिन लावंड यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर स्वतःच्या फोटोसह सावडणे विधी 4/12/2025 रोजी सकाळी 8 वाजता आहे असं लिहिलं होतं। दरम्यान हे स्टेटस पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला। हे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर सहकाऱ्यांनी चौकशी केली असता लावंड यांच्या निधनाची बातमी खरी असल्याचं समजलं। मात्र लावंड यांनीच मृत्यूपूर्वी स्टेटस ठेवल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती। मात्र यातील सत्य अखेर बाहेर आले आहे। सचिन लावंड यांच्या मृत्यूनंतर त्याच्या भावाने लावंड यांच्या मोबाईलवरून हे स्टेटस ठेवल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे या सर्व चर्चा निष्फळ असल्याचे समोर आले। दरम्यान सचिन लावंड यांना कावीळ झाली होती आणि उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचं निधन झालं। सचिन लावंड हे सातारा पोलीस मुख्यालयातून काही दिवसापूर्वीच पुसेगाव पोलीस ठाण्यात बदली होऊन आले होते। नवीन ठिकाणी रुजू होऊन अवघ्या 4 दिवसातच ते आजारी रजेवर गेले होते। रजेवर असतानाच त्यांना कावीळ झाल्याचं निदान समोर आलं। कावीळ संपूर्ण शरीरात पसरल्याने त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली होती आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली। सचिन लावंड यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे। विशेषतः त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवलेलं स्टेटस अनेकांसाठी धक्कादायक ठरला। त्यांनी स्वतःच्या फोटोसह दिनांक 4 रोजी सकाळी 8 वाजता दरुज येथे सावडण्याचा विधी आहे असं स्टेटस ठेवलं होतं। हे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने चौकशी केली आणि त्यांच्या निधनाची दुर्दैवी बातमीची खात्री केली। दरम्यान सचिन लावंड यांच्या अकाली निधनाने त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। पोलीस दलाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला आहे। लावंड यांच्या निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे।